विदर्भातल्या सोयाबीन पट्ट्याला म्हणजेच पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून चिखली येथील पृथ्वीराज चव्हाण या कृषीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये म्हणजेच 10 गुंठे शेतामध्ये स्ट्रॉबेरीची प्रथमच लागवड केली आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक पर्याय शोधलेला आहे। आपण बघू शकतो हीच ती चिखली शहराच्या जवळची 10 गुंठे शेती आहे आणि या 10 गुंठे शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करून संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक पर्याय उपलब्ध करून दिला। एरवी विदर्भातील शेतकरी सोयाबीन असेल किंवा कापूस किंवा इतरही पारंपरिक पिके घेतात, मात्र फारसा नफा शेतकऱ्यांना मिळत नाही। परिणामी अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते। मात्र चिखली शहरातील पृथ्वीराज चव्हाण या युवा शेतकऱ्याने कृषीचं शिक्षण सुरू असतानाच आपल्या शेतामध्ये 10 गुंठे शेतामध्ये प्रथमच स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि शेतकऱ्यांसमोर एक पर्याय उपलब्ध केला। आपल्यासोबत स्वतः पृथ्वीराज आहे। काय नेमकं का तुला हे स्ट्रॉबेरीची शेती करावीशी वाटली? कारण की विदर्भामध्ये आतापर्यंत पारंपरिक पिके घेतली जातात, ज्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा उडीद मूग असेल। शेतकऱ्यांना ते सुद्धा परवडत नाही। तुला का बरं स्ट्रॉबेरीची शेती करावीशी वाटली? मला स्ट्रॉबेरीची शेती या हेतूने करा वाटली की आपल्या इकडे सोयाबीन, गहू व इतर पीक घेतले जातात व त्यांना हमी भाव नसतो व शेतकऱ्यांना एवढे परवडत नाही ते शेती करायला। तर त्या हेतूने मी असा बघितलं की फळबागा व इतर पिकांना धान्यापेक्षा जास्त भाव व मूल्य मिळते, त्यामुळे मी स्ट्रॉबेरीची लागवड केली। साधारण आता आपण 10 गुंठे क्षेत्रामध्ये लागवड केली म्हणतात, किती उत्पन्न मिळू शकते? साधारण किती खर्च आलाय? आपल्याला मार्केट आहे का सध्या आपल्या भागामध्ये? आपल्या भागा म्हणजे मार्केट तर तसे नाही म्हणजे मोठं मार्केट, बट मी डायरेक्ट शेतातून तर थेट विक्री या या अशी विक्री करत आहे व त्यामुळे मला ते परवडत आहे। कारण की विदर्भातल्या शेतकऱ्यांना व इथं रहिवासी आहे त्यांना फ्रेश स्ट्रॉबेरी मिळेल या हेतूने जर बघितले तर त्यांना मला प्रतिसाद चांगला मिळत आहे। साधारण किती आता खर्च आला आणि उत्पन्न किती मिळू शकतं किमान आपल्याला? मी हे 10 गुंठे क्षेत्रात मला 70 ते 80 हजार रुपये खर्च आला। त्यामध्ये मी 6,000 रोपांची लागवड केली व त्यामधून मला उपेक्षित नफा म्हणजे किमान 5 ते 6 क्विंटलपर्यंत माल प्राप्तीची अपेक्षा आहे। आता आपण आता खर्चाचं घेतलंय, नफा होऊ शकतो आपला जवळपास लाखो रुपयाचा। या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी काय आव्हान असणार आहे आपलं? कारण की सध्या सोयाबीनच पीक घेतात शेतकरी, आतापर्यंत आजही घेत आहेत। पर्यायी जे पीक उपलब्ध करून दिलं स्ट्रॉबेरी, शेतकऱ्यांसाठी काय आव्हान असणार आहे म्हणजे युवा शेतकरी म्हणून? माझ्याकडनं शेतकऱ्यांसाठी हे आव्हान असणार आहे की मी सध्या माझे शिक्षण बारामती येथे घेतोय, तर मी विदर्भाची परिस्थिती बघितली आणि बारामती ह्या साईडकडे पण मी 2 वर्षापासून आहे, तर तिकडचे शेतकरी प्रामुख्याने ऊस शेती व फळबागा याकडे वळलेले आहे। आणि आपल्या विदर्भात म्हणजे सोयाबीन झालं, हरभरा झालं, या क्षेत्राची या पिकांचीच जास्त लागवड आहे आणि ह्या पिकांना बाजारे हमीभाव वगैरे काहीच नाही, त्यामुळे आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना परवडत नाही। तर मी आपल्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने हेच सांगेल की आपण फळबागा व इतर गोष्टींकडे शेती केली पाहिजे। नक्कीच। तर हा होता युवा शेतकरी जो बारामती सारख्या जिल्ह्यामध्ये कृषीचं शिक्षण घेतोय आणि तिथलं ते शिक्षण घेऊन आपल्या चिखली परिसरामध्ये येऊन आपल्या स्वतःच्या 10 गुंठे क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करतोय आणि विदर्भातीलच शेतकऱ्यांसाठी हा एक यशस्वी प्रयोग आहे। कारण की आपल्या विदर्भामध्ये पारंपरिक पिके घेतली जातात आणि त्यापासूनही पारंपरिक पिकापासूनही शेतकऱ्यांना कुठलाच नफा मिळत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्या तरी एखाद्या फळबागेची किंवा फळांची लागवड आपल्या शेतामध्ये करावी, जेणेकरून हातामध्ये पैसासुद्धा खेळता राहील आणि शेतकऱ्यांसमोर अडचणी येणार नाहीत। अशा पद्धतीचं आवाहनसुद्धा युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।